नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्व या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असून त्याचा मृतदेह एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अथर्व नैनारे हा गुरुवारी रात्री गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झाला होता. मिरवणूक संपल्यानंतर त्याने आपण आईस्क्रीम खाण्यासाठी जात असल्याचे आपल्या मित्रांना सांगितले, मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी रात्रभर शोध घेऊनही अथर्वचा पत्ता न लागल्याने त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अथर्व बेपत्ता झाल्यानंतर 2 दिवसांनी शनिवारी सकाळी भरतवाडा बायपास जवळील रेल्वे पुलाखाली स्थानिकांना एक संशयास्पद पोते दिसून आले. त्यातून उग्र वास येत असल्याने नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पोते उघडले असता त्यात अथर्वचा मृतदेह आढळून आला. त्याचे हातपाय बांधलेले होते आणि तोंडावर जखमेच्या खुणा होत्या. प्राथमिक अंदाजानुसार गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्वतः घटनास्थळाला भेट दिली आहे. अथर्वची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की यामागे काही दुसरे कारण आहे याचा शोध घेण्यासाठी 6 ते 7 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून काही संशयितांची चौकशी सुरू आहे.